या बुलेटिनच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी पाहूयात। कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आहे। मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा प्रकल्प हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे। सकाळी 11 वाजता कोस्टल रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे। प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालंय। याची एक मार्गिका आजपासून सुरू होणार आहे। कोस्टल रोडची एकूण लांबी 10.58 किलोमीटर असून त्यापैकी 9 किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईतून जातोय आणि या रस्त्यासाठी मुंबईत 2 मोठे बोगदे खोदण्यात आलेत। मे 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। सुस्मिता, किती वाजता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं? कसं आहे कोस्टल रोड, आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। नक्कीच कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प। गेली अनेक वर्ष मुंबईतील समुद्री भागामध्ये हा कोस्टल रोड सुरू आहे। बांधकाम क्षेत्रामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण बांधकाम याच्यात आहे, ज्यात रस्ते आहेत, बोगदे आहेत, पेव्हयार्ड्स आहेत। सध्या याच वेलकम गेटवरती आहोत, जिथून या कोस्टल रोडची सुरुवात होणार आहे। वरळीतील या सगळ्या रस्त्याच्या सुरुवातीच्याच एंट्री पॉइंटला सध्या आपण आहोत। नरिमन पॉइंट या दिशेने जाणारा हा रस्ता आहे। या संपूर्ण रस्त्याचं बांधकाम हे आता पहिल्या टप्प्यातलं पूर्ण झालेलं आहे। वरळी ते मरीन ड्राईव्ह असा 9 किलोमीटरचा रस्ता हा आज लोकार्पणासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। वरळीतील खाल अब्दुल गफार खान मार्गावरून हा रस्ता सुरू होतो आणि थेट नरिमन पॉइंटच्या दिशेने जर आपण बघितलं तर इस्लाम जिमखान्यापर्यंत हा रस्ता जाऊन पोहोचतो। आणि आज आपण बघतोय स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हा रस्ता सजलेला आहे, तयार आहे। मुख्यत्वे या रस्त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। 9 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि या रस्त्याचं कनेक्टिव्हिटी वाईज मुंबईतील अमरसन सिग्नल असेल, प्रियदर्शनी असेल, हाजी अली जंक्शन असेल, इंटरचेंज असेल, अशा सर्वच भागांच्या ठिकाणी जिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणांसाठी हा रस्ता महत्त्वाचा असणार आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी अमरसन या इंटरचेंजच्या इथे 1800हून अधिक वाहनांसाठीचं वाहनतळ सुद्धा बनवण्यात येणार आहे। ते वाहनतळाचं काम सध्या सुरू आहे। आज जरी या कार्यक्रमातनं कोस्टल रोडचं लोकार्पण होत असलं तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रस्ता शनिवार रविवार वाहतुकीसाठी बंद असणार आहे। परवापासून तो वाहतुकीसाठी मुंबईकरांना खुला होणार आहे। त्यातही वेळेची मर्यादा असणार आहे। सकाळी 8 ते रात्री 8 याच वेळेमध्ये हा रस्ता सुरू राहणार आहे। उर्वरित वेळेमध्ये कोस्टल रोडचं जे काम बाकी आहे ते काम पूर्ण करण्यासाठी हा वेळ वापरण्यात येणार आहे। अमरसनच्या जवळ जो टनेल बनवण्यात आलेला आहे हा साधारणपणे 1 किलोमीटरचा टनेल आहे। या टनेलमध्ये सुद्धा सध्या त्याचं काम एका टप्प्यातलं पूर्ण झालेलं आहे, अर्थात एका दिशेनं हा बोगदा पूर्ण झालेला आहे। दुसऱ्या दिशेच्या बोगद्याचं काम 75% झालेलं आहे। ते सुद्धा 2024 पर्यंत पूर्ण होईल असं म्हणण्यात येत आहे। त्यामुळे भविष्यामध्ये वरळी वांद्रे सी लिंकला जोडणारा कोस्टल रोड असेल आणि मुंबईतील दक्षिण टोक उत्तरेला जोडण्यासाठी हा कोस्टल रोड सज्ज असणार आहे। आणि आज कुठेतरी मुंबईकरांची ही प्रतीक्षा संपल्याचं श्वेता आपल्याला पाहायला मिळतंय। सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आजच या एका मार्गिकेचं लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते। त्यावेळची देखील दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच। यानंतर एक